आता सलगर भागामध्ये गुड्डू कांबळे यांच्या सावळ्या वळूची जे सुंदर आखीव देखण्या सलगरे भागातील प्रत्येक कळपामध्ये जी एक गाय आहे, खूप सुंदर आखीव देखण्या, त्या सुंदर वळूविषयी माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहे. पाहू शकता. नमस्कार मालक. नमस्कार. नमस्कार. आपण सावळ्या हा वळू जो गाजलेला आहे सलगरे भागात किंवा आखीव रेखीव देखण्या सुंदर मजबूत आणि चपळच्याला खिल्लार गाई प्रत्येक कळपामध्ये एकतरी दिसते आपल्याला. तर त्या सावळ्या वळूबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. तो कुठून आणला होता, त्याची वंशावळ काय? घरच्या गाईचा होता. घरच्या त्या तांबड्या गाईचा. घरच्या म्हणजे त्या तांबड्या गाईचा होता. तांबड्या गाईचा होता. त्या तांबड्या गाईचा हिचा होता का? हिला कुठला वळू भरला होता ह्या गायला? विलास खिचडे. विलास खिचडे यांनी खरसुंडी यात्रेतनं खोंड आणलेला. ही त्या खोंडाची पाडी ही. आणि नाही, सावळ्या हिचा मुलगा. आणि सावळ्याच्या वेळेस कुठला वळू भरला होता? सावळ्याच्या वेळेस आमच्यात एक खंडात बैल होता. तुमच्या खंडात होता? खंडात एक बैल होता. कुठल्या त्याची आई आहे का? त्याची आई नाही वारली. आई नाही. त्याची आई वारली. पण खंडात तो कुठल्या वळूचा होता खंडातला बैल तुमच्या? खंडातला वळू वामन बंडगर. वामन बंडगर. वामन बंडगर आणि विलास खिचडे यांनी का नाही एक नवीन खरेदी केलेला होता. ते एक वामन बंडगर यांनी 2 वर्ष होतात गावात आमच्या. कुठून आणला होता तरी? त्याने खालतीकडनं कुणीकडे आणलेला. शंखबाजू. संख बाजूकडून आणलेला. म्हणजे जतच्या खाली संख साईडनं आणलेला होता. आणलेला. त्या वळूची पैदास आहे. त्या वळूची पैदास तो नखऱ्या तुमचा नखऱ्या. छब्या का नखऱ्या? छब्या म्हणून तुमच्या कळपात होता. कळपात होता आमच्या संखच्या वळूचा. बरोबर, घरच्या गाईचा. आणि त्याच्यापासून तो सावळ्या झाला. सावळ्या झाला. त्या तांबड्या गाईच्या पोटाला. तांबड्या गाईच्या पोटाला सावळ्याचा फोटो आहे तुमच्याकडे? सावळ्या दाखव. पक्ष किती वर्ष तुमच्याकडे राहिला? पक्ष एक 5-6 वर्ष राहिला. 5-6 वर्ष. आम्ही मग तो देऊन टाकला. पक्ष कुठे दिलता? पक्ष लेंगरे. अर्जुन आहे ना लेंगऱ्याचा. लेंगरे कोणतं? इकडलं आपलं खंडे लेंगरे. म्हणजे हे आटपाडी लेंगरे. आटपाडी लेंगरेला विकत दिलता. एक साईडला ते होता त्या वक्ताला नाही आम्ही त्याला लेंगरे म्हणजे खरसुंडीच्या पलीकडचं लेंगरे. बोर्ड लेंगरे. त्या लेंगरेला कोणाला दिलता साधारणतः? ते अर्जुन. अर्जुन कोण? अर्जुन म्हणून तो गाडा मालक आहे आता. शिंदे आहेत तिथं गाडा मालक एक. मग त्यांनाच नाही दिलता. त्यांचा तो आता सुलतान पळतोय बघा. सुलतान पळतोय त्यांचा सध्याला. त्या मालकांना दिलता. त्याच्याकडून साधारण तुमच्याकडे आहे तोपर्यंत किती गाय भरवले असतील? त्याच्याकडे 2-2.5 हजार गाई. 2-2.5 हजार. त्याच्याकडून पण गायी झाल्या. त्याची तुमच्या कळपात एखादी आहे का कालवड बघायला? आता आमच्या कळपात सध्या आता गजाची तेवढ्या 3 पाड्या आहेत. गजाच्या 3 पाड्या आहेत. ह्या 3 पाड्या गजाच्या आहेत. पाहू शकता. बऱ्याच लोकांनी कमेंट केल्यामुळे आपण आवर्जून मग ती गाई कसं घसरून पडली. हा. आणि ते खुब्यात ही झाल्यामुळे ती गाई मिळणार. त्या गाई बी गाभून होती. ती 3-4 महिन्याची गाभून होती. आणि तिची एखाद्या राखायचं म्हणून ठेवलेलं तर ती गाई बी ही झाली. हे कोब्यामुळं बऱ्याचशा वेळा असं जे कोब्यामुळे चिखल होतोय त्याच्यामुळे पाय घसरतायत. लागली आत सोडल्या गायांचे
ढूज लागल्यामुळे तिचा पाय घसरला, नाहीतर असं कोब्यावर असं चिखल झाल्यामुळे प्रत्येक गोट्यामध्ये मी बघितलं, हा. या कोब्यामुळे जे शेणामुळे जे चिखल होतोय त्याच्यामुळे पाय घसरतायत त्याच्यामुळे खोब्यामध्ये बऱ्यापैकी दगावतायत गाय. पाहू शकता. धन्यवाद मालक, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे. पाहू शकता ज्या सावळ्या वळू ची एवढी सुंदर आखीव रेखीव देखणी पैदास पडत होती, त्याची ही गाई आई आणि प्रत्येक कळपामध्ये त्याच्या मुली आपल्याला पाहायला भेटतात. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. धन्यवाद.